केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कडवी टीका केली आहे. गेल्या 10 वर्षात सरकारला शेतकरी आणि सामान्यांसाठी काहीही करता आलं नाही, तर 3 महिन्याच्या बजेटवर काय अपेक्षा ठेवणार? केंद्राच्या फुटकळ तरतुदी अत्यंत निराशाजनक आहेत. जनतेच्या हाताला काही लागणार नाही असं शेट्टी यांनी म्हटलंय. साखर निर्यातीवर बंदी घातल्यानं ऊसाला दर मिळत नाही. केंद्र सरकार केवळ किसान पीएम योजनेचे आकडे तोंडावर फेकतंय. गेल्या वर्षी किती खतं विकली, त्याचं बाजार मूल्य किती होतं, बाजार मूल्याची किंमत वजा करून पीएम किसान योजनेची वजाबाकी करून आकडेवारी जाहीर करावी असं आव्हान त्यांनी दिलं. एकीकडं पीएम किसान योजनेतून दिल्यासारखं करायचं आणि रासायनिक खतातून काढून घ्यायचं. केंद्र सरकारमधील काही लोकांचा अहंकार आणि आत्मविश्वास वाढलाय, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर टीका केली आहे.